लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर लोटला। लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबागच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झाले। राज्यभरात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाची भाविकांकडून आरती करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। गणेश उत्सवानिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर सजवण्यात आले। सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। मुंबईचा अवघा महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीत दंग झालाय। चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात सजलाय। चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। भाविकांकडून चिंचपोकळीच्या महाचिंतामणीची आरती करण्यात आली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाप्पा मोरयाचा गजर सुरू आहे। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। यावेळी मुख्य मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली। आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची थाटामाटात आगमन मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीला गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक काढण्यात आली। संबळ वादन करत बाप्पांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विश्वगर्जना पथकाकडून संबळ वादन आणि शंखनाद करण्यात आला। भाऊ रंगारी गणपतीच्या मिरवणुकीत कलावंतांचं ढोल ताशा पथक पाहायला मिळालं। मिरवणुकीत अनेक कलाकार सहभागी झाले होते। पुण्यातील भाऊरंगारी गणपतीच्या आगमन मिरवणुकीत मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। लाठीकाठी मल्लखांब यासह विविध खेळांचं सादरीकरण करण्यात आलं। पुण्यात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। पुण्यातील गणपती मिरवणुकीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। दांडपट्टा तलवार खेळत तरुण तरुणींनी आपल्या कलेचं प्रदर्शन केलं। पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। पारंपरिक वाद्यांमध्ये आगमन मिरवणुकीचा सोहळा रंगला। पालखीतून कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली। पुण्याचा मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली। मंडळाचं यंदा 133वं वर्ष आहे आणि या मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा, ढोल ताशा पथक, ताल पथक, विष्णुनाद शंख पथक सहभागी झाले। पुण्यात मानाच्या 5व्या केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत विधिवत पूजा करत जल्लोषात बाप्पाची स्थापना करण्यात आली। शेगावमधील संत गजानन महाराजांचं मंदिर ऋषीपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 27 आणि 28 ऑगस्ट या 2 दिवशी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला। धुळे शहरातील पहिला मानाचा गणपती म्हणून मान्यता असलेल्या खुणी गणपतीची भक्तिभावे स्थापना करण्यात आली। 130 वर्षांची सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा असलेला खुणी गणपती हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार करत बाप्पाची स्थापना करण्यात आली। गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये शिवरत्न मूत्र मंडळाच्या वतीनं गणरायाचा भव्य आगमन सोहळा पार पडला। या आगमन सोहळ्यात अघोरी नृत्य, नामपूर बँड, आदिवासी नृत्य आणि ढोल पथक आकर्षणाचा बिंदू ठरला आणि या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाप्पा विराजमान झाले। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांची आगमन मिरवणूक पार पडली। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले होते। बीडच्या आष्टी तालुक्यातील नागतळा गावातील गणेश गडावर गणेशोत्सव साजरा केला जातो। गडाचे महंत काशीनाथ महाराज यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। या ठिकाणी पुढील 10 दिवस कीर्तन भजनाचं आयोजन करण्यात येतं। पुसळमधील शाळांमध्ये पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक गणरायाची स्थापना करण्यात आली। विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं। मुंबईतील श्रीमंत गणपती मंडळांपैकी एक म्हणजे वडाळ्यातील GSB गणपती आणि या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। यंदा मंडळाचं 71वं वर्ष आणि यंदा गणपती बाप्पाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचे आभूषण चढवण्यात आलेत। तर भाविक, स्वयंसेवक, मंडप आणि बाप्पाच्या आभूषणाचे मिळून 475 कोटींचा विमा उतरवण्यात आला। जळगावमध्ये गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला। शहरात विविध सांस्कृतिक सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका निघाल्या। बाजारपेठा सजल्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळालं।
सोलापुरात 125 वर्षांपूर्वीच्या मानाच्या कसबा गणपतीची भव्य मिरवणूक निघाली। सोलापुरातील कसबा गणपती हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो। पारंपरिक वाद्यांसह लेझिमच्या तालावर बाप्पांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेला आणि दाढी मिशी ठेवणारा ज्येष्ठ गणपती म्हणून भंडारा शहरातील भृशुंड गणेशाचं जागृत देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे। वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरातील मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे आणि या मंदिरात श्री गणेशाची 8 फूट उंच आणि 4 फूट घेराव असलेली सुंदर आकर्षक मूर्ती आहे। तब्बल 183 वर्षांची परंपरा असणाऱ्या सांगलीमधील श्री गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। प्रारंभी मुख्य गणेश मंदिरापासून शाही गणपतीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक निघाली। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत गणपती बाप्पाचा जयघोष करत मिरवणुकीमध्ये जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। चंद्रपूरमध्ये गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत ठिकठिकाणी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली। हजारो भाविक बाप्पांच्या चरणी लीन झाले। बारामती गणेश फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं आणि यावेळी खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। कला आणि गुणांचा अनोखा संगम म्हणजे गणेश उत्सव आणि अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली। गणेश उत्सव काळात कुणालाही त्रास होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। बदलापूर पश्चिमेच्या मिर्झनकर परिवाराने यावेळी एक अनोखी संकल्पना आपल्या गणपतीच्या सजावटीमध्ये साकारली आहे। या परिवाराने जम्मू काश्मीरमधील चिनाब रेल्वे पुलाची प्रतिकृती आपल्या घरगुती गणपती देखाव्यामध्ये सादर केली। अत्यंत सुबक पद्धतीने त्यांनी हा देखावा सादर केला। मुंबईतल्या दादरमधील छोट्या बालकाने अनोख्या पद्धतीने गणपतीची पूजा केली। आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यांनी खास आरास केली। बाप्पाच्या भक्तीत हा चिमुकला तल्लीन होऊन बाप्पाची आरती करतो। मुंबईच्या ताडदेव इथल्या नरेश घाग यांच्या बाप्पाला 101 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं पुरातन शिवगुहेचा देखावा साकारण्यात आला असून बाप्पांच्या मूर्तीचंही विशेष आकर्षण आहे। मुंबईत गिरगावचा राजा थाटामाटात विराजमान झाला। गिरगावच्या राजाचं यंदाचं 98वं वर्ष आहे। यावर्षी ही पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती आहे तर बांबूपासून सजावटही पर्यावरणपूरक करण्यात आली। गणेश उत्सवात गणेश उत्सव मंडळांकडून आकर्षक आणि समाज प्रबोधन करणारे देखावे साकारले जातात। यंदा वरळीतल्या आंबेडकर नगरच्या बाप्पांचं हे 77वं वर्ष आहे आणि या मंडळाने केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे। गणपतीची स्थापना 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती। नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पहिली आरती घेण्यासाठी भक्तांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या। नागपूरच्या राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। नागपूरचा राजा हे नागपुरातील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक असून मागील 30 वर्षांपासून भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय। या गणपती बाप्पाची उंची दरवर्षी 1 इंचानं वाढवली जाते। यासोबतच दरवर्षी बाप्पाला एक सुवर्ण अलंकार सुद्धा वाढवला जातो। घरोघरी गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवण्यात आलेले आहेत। कोल्हापूरच्या रोहिणी शिंदे या उकडीचे मोदक, खजूर आणि सुकामेवा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, खव्याचे मोदक असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवतात। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही बाप्पांच्या चरणी लीन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पांचं दर्शन घेत प्रार्थना केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली। राऊत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात बाप्पांचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यातील किसननगर इथल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी शिंदेंनी बाप्पाची आरती केली। मंत्री गिरीश महाजनांच्या सेवा सदन या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले। मंत्री गिरीश महाजनांनी मनोभावे बाप्पाची आराधना केली। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर इथल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं। पुलांच्या गाभाऱ्यात शाडूची मूर्ती स्थापन करण्यात आली। यावेळी मुनगंटीवारांनी सिंदूर लेपन केलं। जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्याची शक्ती दे अशी मनोकामना मुनगंटीवारांनी बाप्पाच्या चरणी केली आहे।
काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले। वरोरा इथल्या घरी त्यांनी कुटुंबासमवेत गणेशाची स्थापना केली। घरचा गणेश उत्सव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी सुरू केलेली परंपरा असून आज त्यांची प्रकर्षाने आठवण होते अशी भावना प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली। बळीराजावरील असवारी संकट टळू दे अशी प्रार्थना धानोरकर यांनी बाप्पांच्या चरणी केली। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांच्या भुसावळ इथल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली। बाप्पाची विधिवत पूजा करत मंत्री सावकर सपत्नीक बाप्पाच्या चरणी लीन झाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरमधील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं। बाप्पासाठी आकर्षक पद्धतीने पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे। हिरव्या पानांचा वापर करून सजावट करण्यात आली। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुंबईच्या मलबार हिल इथल्या निवासस्थानी गणरायाची विधिवत पूजा करत स्थापना केली। यावेळी त्यांनी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या घरी बाप्पांची स्थापना करण्यात आली। कुटुंबासमवेत त्यांनी सिद्धिविनायकाच्या रूपातील मूर्तीची स्थापना करत प्रार्थना केली। श्रीमंत मुधोजीराजे भोसलेंच्या नागपूरमधील निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले। परंपरेनुसार 297व्या वर्षी गणपती बाप्पांची पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली। भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांच्या हायवे दिवे इथल्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले। यावेळी कपिल पाटील यांनी सहकुटुंब बाप्पाचं पूजन केलं। सर्वांना सुखी ठेवण्यासाठी त्यांनी बाप्पांच्या चरणी साकडे घातले। भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पाचं आगमन झालं। विघ्नहर्त्या गणरायाची दिमाखात प्रतिष्ठापना करण्यात आली। राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे। सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी सिंधुदुर्ग राजाचरणी साकडं घालण्यात आलं होतं आणि याची पूर्तता झाल्यानं सिंधुदुर्ग राजाच्या चरणी सोन्याचा पाय अर्पण करण्यात आला। निलेश राणेंकडून नवसाची परतफेड करण्यात आली। 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीचं जल्लोषात स्वागत होत आहे। दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीमधील निवासस्थानी मोठ्या जल्लोषात बाप्पाचं आगमन झालंय। आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर इथल्या निवासस्थानी गणरायाचं उत्साहात आगमन झालं। गणरायाचं पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी खोत कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते। अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर इथल्या भवानी कृपा निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं। दानवे कुटुंबियांनी गणरायाची आरती करत आनंदात गणरायाचं स्वागत केलं। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घोषणा देत विघ्नहर्त्याचं स्वागत करून स्थापना करण्यात आली।